एक वेळ अशी होती की गौतम बुद्ध अनेक शिष्यांसह प्रवास करत होते। एका गावाजवळ त्यांचे थांबणे झाले। त्या ठिकाणी एक माणूस बुद्धांजवळ आला आणि त्याने खूप अपशब्द वापरले आणि बुद्धांचा अपमान केला। त्याला वाटत होते की बुद्ध त्याच्या या वागण्यामुळे खूप रागावतील किंवा प्रत्युत्तर देतील, परंतु बुद्ध शांत राहिले। त्यांनी त्याच्याकडे पाहून स्मित केले आणि काहीच प्रतिक्रिया दिली नाही। हे पाहून त्या माणसाला खूप आश्चर्य वाटले। तो विचारात पडला की मी इतक्या कठोर शब्दांनी त्यांचा अपमान केला, पण ते काहीच का बोलले नाहीत। थोड्या वेळाने बुद्ध त्या माणसाला म्हणाले, जर एखादा माणूस तुम्हाला भेट देतो आणि तुम्ही ती भेट स्वीकारत नाही, तर ती भेट कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, ती भेट ज्याने दिली त्याच्याकडे राहते। बुद्ध हसत म्हणाले, तुम्ही मला अपशब्द दिले, पण मी ते स्वीकारले नाहीत, त्यामुळे ते शब्द अजूनही तुमच्याकडेच आहेत। बुद्धांच्या या शांत आणि संयमित उत्तरामुळे त्या माणसाला त्याची चूक कळली। त्याने बुद्धांच्या चरणी क्षमा मागितली आणि त्यांच्या शिकवणुकीचे अनुकरण करायला सुरुवात केली। तात्पर्य, या गोष्टीतून आपल्याला समजते की कोणाच्या अपशब्दांना किंवा रागाला प्रत्युत्तर देऊन आपणही तसाच राग दाखवण्याची आवश्यकता नाही। शांतता आणि संयम राखणे हा खरा विजय आहे।